शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना, न कंता न विव्हळता. आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला पडून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासळकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरी. म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन.